पडत अंधारात एक छोटासा दिवा त्या अंधाराला गायब करतो आणि त्या जागेला प्रकाशित करतो. या दिव्याप्रमाणेच देवीच्या भक्तांना देखील आपल्या श्रद्धेने त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणं शक्य होऊ शकतं. नवरात्रीमध्ये देवीपुढे अखंड ज्योत पेटवली जाते. ही ज्योत 9 दिवसांसाठी म्हणजेच उपवास संपेपर्यंत जळत राहिली पाहिजे. दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाशात ज्ञान पसरवतो. घरात पॉझिटिव्हिटी राहावी म्हणून आपण घरात दिवा लावतो. कोणतीही पूजा असो किंवा कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात असो, दिवा प्रथम प्रज्वलित करावा लागतो. म्हणजेच दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कुठल्याही सेवेला सुरुवात करता येत नाही. हिंदू धर्मात कोणतेही शुभ काम करताना प्रथम दिवा लावतात. सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना दिवा लावला जातो. लवकरच स्थापना होणार आहे, तर या 9 दिवसांमध्ये घटस्थापनेबरोबर देवीसमोर दिवा लावायचा असतो. तर हा दिवा कसा लावावा, वात कशी बनवावी, त्याचबरोबर अष्टदल कमल सोप्या पद्धतीने कसे बनवावे, अखंड दिव्यासाठी लागणारी वात कशी बनवायची, दिवा कोणत्या दिशेला लावायचा, कोणत्या तेलाचा लावायचा, याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. अखंड दिवा लावण्याची विधी काय असणार आहे, त्याचबरोबर त्याचे नियमही काय असणार आहेत, ते आज आपण पाहूयात. आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी दिवा लावला जातो. यामागे असं कारण आहे की दिव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे प्रतीक आहे. दिव्याने सकारात्मक ऊर्जा येते. नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण 9 दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावली जाते, कारण अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि त्याची पूजाही केली जाते. नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा लावण्याचे अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत. घटस्थापनेबरोबर आपल्याला पहिल्याच दिवशी अखंड दिवा लावायचा आहे. तर इथे मी एक छोटासा पाट घेतलेला आहे. त्याच्यावर एक लाल वस्त्र अंथरलेले आहे. त्यावर तांदळाने आपल्याला अष्टदल कमल बनवायचे आहे. तुम्हाला जर अष्टदल कमल बनवणे शक्य नसेल तर तुम्ही स्वस्तिकही काढू शकताय. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करणं खूप सोपं असतं, म्हणून अनेक लोक पहिल्या दिवशी कलश स्थापन करतात, उपासना करतात, अखंड ज्योत लावतात व एखादी इच्छा संकल्प ठेवून अखंड ज्योत लावलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असं मानले जातं. सोबत दिव्याजवळ जप केल्याने 1000 पटीने पुण्यफळ मिळत असते. पण त्याचे काही नियम असतात, त्याचे पालन करणंही तेवढंच गरजेचं असतं. अष्टदल कमल बनवणं अत्यंत सोपं आहे, त्याचबरोबर ते शुभचिन्हही असते. त्या लाईनची जी वरची टोकं आहेत ती व्यवस्थित आपण जोडून घेतलेली आहे. त्या पाकळ्या व्यवस्थित बनवून घेतलेल्या आहेत, जेणेकरून 8 पाकळ्या तयार होतील. तुम्हाला जर असा पाट किंवा चौरंग ठेवायचा नसेल तर तुम्ही एक ताट घ्या व त्या ताटावर सुद्धा तुम्ही असे अष्टदल कमल बनवू शकताय. फक्त आकार व्यवस्थित दिसला पाहिजे. मधला भाग सपाट करून घ्यायचा, जेणेकरून त्यावर दिवा बसला पाहिजे. इथं पाहू शकताय अष्टदल कमल आपलं तयार झालेलं आहे. त्याच्यावर आपण हळदी कुंकू टाकून घ्यायचं आणि त्यावर नंतर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. सहसा आपण सर्वजण पितळाचा दिवा अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी ठेवत असतो. तुमच्याकडे जर अशा प्रकारचा दिवा नसेल तर तुम्ही मातीचा दिवा लावू शकताय. पण त्या दिव्याला 1 दिवस आधी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून वाळवून घ्यायचे आहे व त्यानंतरच त्याचा वापर करायचा आहे. नवरात्रीत अखंड दिवा लावण्याच्या अगोदर मनात एखादा संकल्प करायचा आहे आणि देवी आईला विनवणी करायची आहे, आमच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो. आणि यानंतर आपण वात बनवून घेऊयात. तर आता माझ्याकडे अशी रेडीमेड वात आहे. तुमच्याकडे कापूस असेल तर तुम्ही 1.25 हात वात बनवून घ्या. आता मी काय करते, या वातींना एकदम व्यवस्थित वळून घेते, जेणेकरून या वातींचा जोड निसटला नाही पाहिजे. आता ही पहा, आपली ही वात तयार झालेली आहे. अखंड ज्योत लावल्यावर त्या दिव्याला एकटं सोडू नये. त्याची निगा राखण्यासाठी सतत घरात कोणीतरी असलं पाहिजे. नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगतीही नक्कीच होत असते. ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्या समस्या नष्ट होतात किंवा दूर होतात. तसेच देवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. अखंड तेवणारा दिवा हे देवीचं रूप मानलं जातं आणि अनेक घरांमध्ये दिव्यालाच घट समजून त्याची स्थापना केली जाते. त्यामुळे या काळात घर बंद करून जाऊ नये असं मानलं जातं. तसंच दिवा ठेवण्याची जागा स्वच्छ व टापटीप असावी. घरातील शौचालय, बाथरूमजवळ घटस्थापना कधीही करू नये. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये या दिव्याची ज्योत मालवणार नाही, म्हणजेच विझणार नाही, याची काळजी घेतली जाते. पूजेमध्ये कधीही खंडित दिवा वापरू नये
म्हणजेच कुठे चीर गेलेला, कुठेतरी छोटंच त्याला होल असलेला तुटका फुटका दिवा वापरू नये. पूजापाठामध्ये खंडित वस्तू अशुभ मानल्या जातात. दिवा लावण्यासाठी मनामध्ये असाही प्रश्न असतो की तेल वापरावे की तूप वापरावे. शक्यतो साजूक तुपाचा वापर करावा. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा वापर करावा किंवा मोहरीच्या तेलाचा वापर केला तरीही चालेल. त्याने सुद्धा तुम्ही दिवा लावू शकताय. जर यापैकी काहीच शक्य नाही तर तुम्हाला शक्य असेल त्या तेलाचा दिवा लावा, पण दिवा अखंड प्रज्वलित राहील याची नक्कीच काळजी घ्या. आणि चुकून जर दिवा विझला तर घाबरून जाऊ नका. आईला माफी मागून दिवा पुन्हा प्रज्वलित करा. दिव्याला हळदी कुंकू, अक्षता व्हायच्या, फुले व्हायची. अखंड ज्योत देवीच्या डाव्या बाजूला ठेवावी. जर मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा जर तुम्ही लावत असाल तर देवीच्या उजव्या बाजूला दिवा ठेवायचा असतो आणि तुपाचा दिवा जर तुम्ही लावत असाल तर देवीच्या डाव्या बाजूला आपणाला तो तुपाचा दिवा ठेवायचा असतो. दिव्याला वारं लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि जर वारं लागत असेल, बाजारामध्ये बघा काचेचं झाकण असलेला दिवा पण मिळतो किंवा दिव्यावर ठेवायला काच मिळते, ती आणा. संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये. ईशान्यकोपरा म्हणजे पूर्व उत्तर, याला देवी देवतांचे स्थान मानले जाते. म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच आग्नेय कोनात ठेवणं शुभ मानलं जातं. लक्षात ठेवा, पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. अखंड दिवा तेवण्यापूर्वी श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र बोलायचा. किंवा शुभोम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीपक ज्योती नमोस्तुते असे बोला. असे मानले जाते की दिव्यासमोर मंत्रांचा जप केल्याने 1000 पटींनी अधिक पुण्य मिळत असते. दिव्यांच्या मंद प्रकाशात देवीसमोर बसून ध्यान धारणा केल्यास मन लवकर एकाग्र होते. अखंड ज्योत लावल्यानंतर जळत राहावी याची काळजी घ्यावी. जोपर्यंत घरात अखंड ज्योत पेटत राहील तोपर्यंत घर एकटे बिलकुलही सोडायचे नसते. बरोबर अखंड ज्योतीसमोर बसून आपल्याला आहे ना, होता होईल एवढा 99 मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. जर तुम्हाला घरात अखंड ज्योत लावणे शक्य नसल्यास, म्हणजे काय होतं ना, आजचं धावपळीचं युग आहे. काही महिला पण असतात की दोघंच नवरा बायको घरामध्ये राहत असतात, तर दोघं पण जॉबला आहेत, तर घरात कोणच नसतं. ताई मग काय करावं? बरोबर आहे, तुम्हाला बिलकुलही शक्य नाही दिवा घरात लावणे. का तर अखंड दिवा प्रज्वलित ठेवायचा म्हटलं तर त्याला खंड नाही पडला पाहिजे. म्हणजे दिवा जर घरात असेल, तुम्ही सकाळी लावून गेला आणि काही कारणास्तव तो जर विझला, का तर तुम्ही संकल्प केलेला आहे दिवा प्रज्वलित ठेवण्याचा, तो जर काही कारणास्तव विझला किंवा कुठली दुर्घटनाही होऊ शकते, त्याच्यामुळे अखंड दिवा तुम्ही लावू शकत नाही. तर तुम्ही काय करा, त्या दिव्याचे पैसे म्हणा, म्हणजे आपण या 9 दिवसांमध्ये जे तेल वापरणार आहोत तर त्या तेलाचे पैसे तुम्ही एखाद्या देवाच्या ठिकाणी, एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या केंद्रामध्ये जाऊन तेलाचे 1-2 पुडे द्या किंवा त्याचे पैसे तिथे दान करा किंवा तूप दान केलं तरीही खूप छान, अतिउत्तम. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवरात्री संपल्यानंतर दिवा स्वतः थंड होऊन द्यायचा आहे, तो विझवायचा नाही. म्हणजे फुंकर मारून तर दिवा एरवीही विझवत नाहीत आणि त्या टायमिंगला सुद्धा दिवा बिलकुलही विझवू नका फुंकर मारून. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. माझ्या मते ही माहिती पण तुम्हाला आवडलेली असेल, माझा आजचा व्हिडिओ पण आवडलेला असेल, माझा व्हिडिओ तुमच्या लक्षामध्ये पण आलेला असणार आहे. कारण आहे ना, आपण दिवा लावतो, पण दिवा लावण्याचे पण काही नियम आहेत, काही अटी आहेत. दिवा कसा प्रज्वलित करायचा, दिवा कसा विझवून द्यायचा, दिवा कोणत्या दिशेला असावा, तर यावरती मी आज डिटेल्समध्ये तुमच्याबरोबर माहिती शेअर केलेली आहे. दिवा तेलाचा असेल तर दिवा कोणत्या दिशेला लावा, दिवा तुपाचा असेल तर दिवा कोणत्या दिशेला लावायचा, तर यावरती पण मी माहिती दिलेली आहे. आय होप तुम्हाला ही माहिती पण आवडली असेल, हा व्हिडिओ पण आवडला असेल. चला मग, माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.